वेलकम वेलकम वेलकम. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या क्लासमध्ये. तर तयार आहेत का सगळे? कारण आजचा व्हिडिओ आहे फुल ब्लास्ट मोड. आज आपण घेऊन आलो आहोत NMMS सॅट एक्झाम 2025 चे धमाकेदार मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. जे बघितल्यावर तुम्हाला वाटेल बस आता त्या NMMS माझंच आहे. हे प्रश्न आहेत एक्झामचे रिअल गेम चेंजर्स आणि जे हे मास्टर करतात तेच घेतात स्कॉलरशिप हातात. चला तर वेळ वाया न घालता सुरू करूया आजचा अल्टिमेट NMMS सॅट पॉवर सेशन. तर आपल्या स्क्रीनवरती पहिलं क्वेश्चन आहे, बायोप्सी टेक्निक इज यूज टू डिटेक्शन ऑफ विच डिजीज. बायोप्सी टेक्निक कुठलं आजार डिटेक्ट करण्यासाठी वापरले जाते? तर आपल्या समोर ऑप्शन्स आहेत कॅन्सर, हार्ट डिसीज, एड्स, स्वाइन फ्लू. तर करेक्ट आन्सर आहे कॅन्सर. कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी बायोप्सी टेक्निक केली जाते. Frequent urination at night, increased obesity or weight loss, these are symptoms of which disease? Frequent urination at night, increased obesity किंवा weight loss हे कुठल्या आजाराचे सिम्पटम्स आहेत? तर हे डायबिटीज आजाराचे सिम्पटम्स आहेत. करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन डायबिटीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच पिगमेंट इम्पार्ट्स येलो कलर टू द पार्ट ऑफ प्लांट्स. तर येलो कलर प्लांट्सला येलो कलर हे कुठून भेटतं? तर येलो कलर हे झॅन्थोफिल नावाच्या पिगमेंटमुळे प्लांट्स मध्ये फ्लावर्स हे येलो कलरचे असतात. बरं, कॅरोटीन नावाच्या पिगमेंटमुळे कुठला कलर भेटतो? कॅरोटीन नावाच्या पिगमेंटमुळे हे ऑरेंज कलरचा भेटतो कलर प्लांट्सला. एक्झाम्पल कॅरेट. नंतर आहे क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळे प्लांट्सला ग्रीन कलर भेटतो. आणि नंतर आहे अँथोसायनिन. त्या अँथोसायनिनमुळे प्लांट्सला पर्पल आणि ब्ल्यू कलर भेटतो. तर आपलं करेक्ट आन्सर आहे झॅन्थोफिल. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड सेल ऑर्गनेल्स परफॉर्मिंग स्पेसिफिक फंक्शन्स. ठीक आहे, तर आपल्या समोर 3 फंक्शन दिलेले आहेत आणि आपल्याला ओळखायचं आहे की हे 3 फंक्शन्स कोणाचे आहेत. तर फर्स्ट ऑप्शन आहे, फर्स्ट फंक्शन आहे destroys viruses and bacteria that attack the cell. To excrete worn out cell organelles. नेक्स्ट आहे डायजेशन ऑफ ओल्ड और डॅमेज्ड सेल. तर हे सगळे ऑप्शन्स कोणाचे आहेत? तर हे सगळे ऑप्शन्स आहेत लायझोसोम्स म्हणजे लयकारिका ह्यांचे फंक्शन्स आहेत ते लायझोसोम्सचे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बॉडी टेम्परेचर इज मेंटेन्ड कॉन्स्टंट बाय. तर बॉडी टेम्परेचर हे कोण कॉन्स्टंटली मेंटेन करून ठेवतं? तर हे फंक्शन आहे ब्लडचं. ब्लड बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट मेंटेन करून ठेवतो, रक्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय लॅरिंग्स. ओके, आपल्या समोर डायग्राम दिलेला आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला लॅरिंग्स हे पार्ट ओळखायचं आहे. तर फर्स्ट पार्ट ए काय आहे? ए हे आहे फॅरिंग्स. हे आहे फॅरिंग्स. बी आहे लॅरिंग्स. सी आहे ट्रकिया आणि डी हे आहे लंग्स. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, सेकंड ऑप्शन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर इज द हॅबिटॅट शेल्टर फॉर एशियाटिक लायन्स. आशियाई सिंहाचे आश्रयस्थान हे कुठे आहेत? रणथंबोर सँच्युरी, भारतपूर सँच्युरी, गिर फॉरेस्ट का काझीरंगा नॅशनल पार्क. तर काझीरंगा नॅशनल पार्क हे कुठे लोकेटेड आहे? हे आहे आसाम मध्ये. भरतपूर सँच्युरी हे कुठे आहे? हे आहे राजस्थान मध्ये. रणथंबोर सँच्युरी हे पण कुठे आहे? तर हे पण आहे राजस्थान मध्येच. गिर फॉरेस्ट हे आहे गुजरात मध्ये. तर एशियाटिक लायन्स हे कुठे आहेत? एशियाटिक लायन्सचं शेल्टर हे कुठे आहे? तर गिर फॉरेस्ट मध्ये आहे, जे की आहे गुजरात मध्ये. The next question आहे आपल्या स्क्रीनवर, आयडेंटिफाय दी सेल्स विच प्रोटेक्ट ह्युमन बॉडी फ्रॉम मायक्रोबियल डिसीजेस. RBCs, WBCs, प्लाझ्मा, प्लेटलेट्स. तर करेक्ट ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन, व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्स मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत लढतात, आपल्याला मायक्रोबियल डिसीजेस पासून प्रोटेक्ट करायचं काम करतात. तर मित्रांनो, आजचं सेशन इथं संपूया.
जरा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या स्टडी पार्टनर सोबत शेअर करायला विसरू नका. कारण NMMS जिंकण्याची रेस एकट्याची नसते. आणि हो, पुढचा व्हिडिओ येतोय अजून जबरदस्त ट्रिक्स, कॉन्सेप्ट्स आणि प्रॅक्टिस सेट्स घेऊन. तोपर्यंत स्टे शार्प, स्टे फोकस्ड आणि कीप स्टडिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.